आजच्या दिवसाची सुरुवात झाली पहाटे 3 वाजताच. ते कशासाठी तर पुढे सांगते. तर 3 वाजता उठले, सगळं आवरून वगैरे फ्रेश झाले आणि कामाला लागले. तर हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर सकाळी सकाळी उठून कामाला लागले. तर एक साईडला कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ मी शिजवायला ठेवलेली आहे आणि दुसऱ्या साईडला आमटीसाठी कांदे भाजते. तर मी आमटी आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करते. तर ते कशासाठी तर आज माझ्या घरी आहे सुवासिनींना जेवण. तर मागे तुम्ही पाहिलंच असेल, मी राशीनला जाऊन आले होते. तर मला त्याच्या पण सुवासनी घालायच्या होत्या. प्लस मी कोल्हापूरला गेले होते तर ते पण राहिले होते. तर मग आज सगळ्यांचा मुहूर्त आलेला आहे, म्हणजे सगळ्या सुवासनी आज एकत्रच घालणार आहे. तर मला 11 सुवासनी घालायच्या आहेत. तर 5 राशींच्या देवीच्या, 5 कोल्हापूरच्या देवीच्या आणि एक आमच्या इथल्या देवीची, असं मिळून 11 असं घालते आहे. कारण 10 घालू नये म्हणून एक एक्स्ट्रा ठेवली आणि सगळ्याच देवी पण येऊन जातील अशा पद्धतीने. तर आता ना मी इथं सगळे छोटे छोटे कांदे असे खलबत्त्याने ठेचून भाजायला ठेवलेले जाळीवरती. कारण आमटी मला बरीचशी करायची आहे त्यासाठी. आणि इथं ना लसूणसुद्धा आता घेतला आहे मी सोलण्यासाठी. तर मी आदल्या दिवशी स्वयंपाकाची काहीच तयारी नव्हती केली तशी. सगळं लसूण सोलण्यापासून सगळं आजच करते आहे. तर त्यामुळेच लवकर उठले, कारण मग मला एकटीलाच सगळं करायचं आहे. त्यासाठी उठले, फ्रेश वगैरे झाले, साडी वगैरे घातली. कारण म्हटलं सुवासिनींचा स्वयंपाक आहे तर साडी घालूनच करावा, म्हणून मग सकाळीच साडी घातली आज. आणि मग सगळं आवरायला घेतलं. तर मी डिटेल व्हिडिओ काही शेअर नाही केलेला ह्याचा, काय म्हणतात त्या स्वयंपाकाचा. कारण दरवेळेला मी दाखवतेच स्वयंपाक तुम्हाला, त्यामुळे म्हटलं तुम्ही पण बोर होऊन जातान, म्हणून मग मी स्वयंपाक नाही दाखवते आज. फक्त छोट्या छोट्या क्लिप दाखवते स्वयंपाकाच्या. तर इथं कांदे वगैरे भाजून झाले, डाळ तर शिजतीच एक साईडला आणि खोबरं पण भाजलं मी त्याच्यासोबत. आणि मग खोबरं थोडंसं ठेचून घेते. हिरवी मिरची, खोबरं, कोथिंबीर, कांदा, आलं, लसूण अशा पद्धतीचं मी पेस्ट काढणार आहे. तर त्यासाठी खोबरं मी भाजून घेतले, पण थोडंसं ठेचून घेते. कारण मिक्सरच्या भांड्यात ते जास्त निबर असेल ना तर निघत नाही, म्हणून एकटीला सर्व करायचं होतं. त्यामुळे मी लवकर उठूनच करायला लागले. कारण मग मदत पण नाही कोणाची. नंतर पिल्लू उठल्यानंतर तर काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे म्हणजे खूप वेळ लागतो व्हायला. आणि मग मला 12पर्यंत सुवासनी घालायचे होते, 12 वाजेपर्यंत. प्लस मला देवीला नैवेद्य नेऊन दाखवायचा होता. देवी म्हणजे आमची इथली बुरानगरची जी देवी आहे ना, जे की तुळजाभवानी मातेचं माहेरघर आहे. तर त्यामुळे मग जितका पुण्य तुळजापूरला जाऊन मिळतं तितकंच पुण्य इथं पण दर्शनाने मिळतं, कारण देवी तीच आहे. तर त्यानंतर मग आता पुरण वगैरे पण शिजायला घातलं. शॉर्ट क्लिप घेतल्यात मी, कारण खूप घाई पण होते. आणि काय होतं, शूट करत बसलं ना तर कामांना उशीर होतो. तरी पण मी म्हटलं नाही, थोडंसं घ्यावं शूट. आणि मी 1100 ग्रॅम डाळ घातली होती, त्यातली थोडीशी आमटीला काढली आणि बाकीची डाळ सगळी आता ह्याच्यात घातली. आणि पुरण पण गूळ पण मी 1 किलो फोडून घेतला होता. तर 1 किलो गूळ पण मी त्यामध्ये घालणार आहे. आणि जवळपास समजा 1 किलोच डाळ असेल आणि 1 किलो डाळीला 1 किलो गुळ असं प्रमाण मी घेत असते. साखरेचं नाही घेत मी सहसा, कारण मला गुळाचा अंदाज आलेला आहे ना. तर मग मी साखरेचं नाही करत पुरण. तसं पाहायला गेलं तर लहानपणापासून साखरेचंच पुरण खाल्लेलं आहे. आमच्या इकडं गुळाचं पुरण नाही करत, म्हणजे बीडला साखरेचंच पुरण करतात. पण मी इकडं आल्यापासून इकडचीच पद्धत शिकले. तर मग इकडं म्हणजे आल्यापासून इकडचं सारखंच करते. आणि तसं पाहायला गेलं तर मी लग्नाच्या आधी कधी पुरणाचा स्वयंपाक बनवला पण नव्हता. आणि मला माहीत पण नव्हतं कशाला काय प्रमाण आहे किंवा काय. पण सगळं लग्न झाल्यावरच शिकले. इवन मला अजूनसुद्धा पुरणपोळी एवढी काही खास जमत नाही, म्हणजे जमते तशी, पण अशी भरपूर पुरण घातलं ना तर फुटते माझ्याकडून. तर असं प्रॅक्टिसने होऊन जाईल. आणि जेवढं पाहिजे तेवढं तरी येतं आहे, म्हणजे जमतं आहे, कामापुरतं जमतं आहे, पण खूप जास्त प्रमाणात नाही जमत. त्यात इथं पुरण पण एके साईडला शिजतं आहे. आमटी पण उकळली आहे, आमटी पण शिजून झाली आहे. आता आमटीत फक्त कोथिंबीर टाकायची राहिली, कारण वाटणात मी घातली होती कोथिंबीर, पण वरतून जी आपण चिरून घालतो ना तर ती राहिली होती. तर ती पण आता मी एक साईडला इथंच याच्यात ती चिरून घेते आणि ती टाकून देते आमटीमध्ये.
घरात आहो आणि पिल्लू दोघं पण झोपलेले होते आणि बाहेरसुद्धा सगळे झोपलेलेच असतील या टायमिंगला, म्हणून माझं जरा सावकाश असं काम चालू होतं. जास्त काही आवाज करत नव्हते, पण मिक्सरचा वगैरे ते तर आवाज जाणारच होता. तर आजूबाजूच्या सगळ्याच लोकांना समजलं की मी एवढ्या सकाळी लवकर उठूनच सगळं करते. आणि तसं पाहायला गेलं तर सगळ्या आजूबाजूच्याच सांगितलेल्या आहेत मी सुवासिनी जेवायला, तर सगळ्यांना माहीतच होतं माझ्याकडे सुवासिनी आहेत म्हणून. तर मग इथं या ठिकाणी आता आमटीमध्ये कोथिंबीर पण घातली आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकताय की इतका सुंदर थोडं थोडं उजडायला लागलं तर इतकं सुंदर असं दिसत होतं ना, समोर अशी पूर्ण लालिमा पसरली होती आकाशात आणि सूर्य उगवतच होता, तर इतका छान दिसत होतं ते. आणि म्हणजे असं छान वाटतं सकाळी सकाळी पाहायला. आणि खिडकी माझं पूर्व दिशेलाच खिडकी आहे ना, तर त्यामुळे ते सुंदर दिसत होतं. आणि मग लगेचच इथं मी खिडकीत मनी प्लांट पण आहे ना, तर छान दिसत होतं, तर म्हटलं त्याचं पण थोडंसं शूट घ्यावं. आणि हे तुमच्यासोबत मी काल शेअर केलंच आहे की अन्नपूर्णाचं असं मी नेम प्लेट बनवली आणि ते लावलेली आहे. पण ती खिडकी बंद केल्यावर इकडे येते आणि खिडकी उघडली का तिकडे जाते. त्यानंतर मग आता सगळा स्वयंपाक करून झाला. शेवटी मग मी मेथीची भाजी पण केली, कारण मेथीची भाजी करणं मस्ट आहे, कारण नैवेद्यामध्ये मेथीची भाजी असायलाच हवी. पुरणाची पोळी, आमटी, भात, डाळ, मेथीची भाजी, भजे, कुरडे, पापड, गुळवणी असं सगळा स्वयंपाक मी ह्याच्यासाठी केला होता. आणि खूप लवकर आवरलं होतं माझं, कारण मला नैवेद्य द्यायला जायचं होतं देवीच्या इथे, देवीच्या मंदिरात. आणि आहोंना ना 8-8:30ला जायचं होतं ऑफिसला, तर मग त्यांच्या ऑफिसच्या टायमिंगपर्यंत मी सगळं आवरणार होते. तर त्यामुळे मग लवकर आधी स्वयंपाक आवरून घेतला. मग म्हटलं आल्यानंतर बाकीचे कामं करता येईल. आणि इथं ना मी पुरणाची पोळी पण झाली माझी, मी 2-3 केल्या स्टार्टिंगच्या आणि देवीला नैवेद्य द्यायला गेले. आणि मग आल्यानंतर बाकीच्या करू म्हटलं, कारण आहोंना जाण्याची गडबड होती. आणि मी म्हटलं म्हणजे नंतर पण मी जाऊ शकले असते, पण कोणासोबत जाणार किंवा काय, म्हणून मग ते आहेत तोपर्यंतच मला घेऊन जातील आणि घेऊन येतील, म्हणून पटपट आवरलं होतं. पुरणपोळ्या 2-3च केल्या होत्या स्टार्टिंगला आणि पुरण पण छान झालं होतं ना, तर पोळ्या पण मस्त झाल्या, छान टम्म फुगत होत्या. एवढ्या काही खास येत नाहीत, पण जशा येतात तशाच केल्या मी, अशा येतात मला पुरणपोळ्या. खूप जास्त म्हणजे असं खूप कोणाकोणाच्या पुरणपोळीत खूप जास्त पुरण असतं तरी पण त्या फुटत नाही, अशा पद्धतीच्या नाहीत येत मला. आहे माझ्या मापात आहे पुरण, खूप कमी पण नाही घालत मी, पण छान आहे. आणि म्हणजे जेवढा पुरणाचा गोळा आहे, पिठाचा गोळा आहे ना, त्याच्यापेक्षा जास्तच पुरण घालते मी त्यामध्ये आणि मस्त फुगतात पण माझ्या पुरणपोळ्या. पण खूप असं मला असं वाटतं, मला म्हणजे कॉन्फिडन्स नाही आहे, मला असं वाटतं मला एवढं येत नाही, म्हणून मग मी जास्त रिस्क नाही घेत आणि कोणी नाव नको ठेवायला, म्हणून मग त्याच्यामुळे मी रिस्क नाही घेत. आणि मी पुरणपोळ्या करायला पण माझ्या एक फ्रेंडला समोर राहते ना, तिला बोलवलं, आणि ज्या शेजारच्या ताई आहेत ना, तर त्या पण आल्या होत्या मला पुरणपोळी करू लागायला. त्यानंतर मी इथं देवीला जे ताट न्यायचं आहे ना, तर ते ताट भरून घेतलं. तर मी आमटी आणि गुळवणी छोट्या डब्यांमध्येच ठेवली आणि बाकी सगळं असं वाढून घेतलं आहे. आणि त्याला ना परत नंतर आपला पंचा असतो ना, उपारणं, तर त्याने असं बांधणार आहे. आणि भात ना मी असं मोल्ड केल्यासारखा वाटीमध्ये करून ठेवला आहे. तर त्यांनी ना खूप म्हणजे हेल्प झाली नंतर जेव्हा मला तिथे ताट देताना. त्यानंतर ओटीचं पण हे करून घेतली, ओटी पण भरून घेतली, कारण हे पीस कालच आहोंनी आणले होते सुवासिनींना देण्यासाठी, 11 सुवासिनी आणि 1 देवीचा पीस. त्यानंतर मीठ पीठ पण घेतलं आणि हळदी कुंकू घेतला. त्यानंतर आलो आता आम्ही इथं, निघालो आहे म्हणजे देवीला जाण्यासाठी. हे बघा कसं बसलं आहे. आणि त्याने काय मी घरी हट्टच केला, मला स्वेटरच घालायचं आहे म्हणे, मला घालायचंच आहे, म्हणून मग त्याला स्वेटर घातलं. आणि इतकी गरम होतं आणि त्याला स्वेटर घालायचं होतं. तर असे काही मूड्स असतात ह्यांचे, आणि ते सगळं सांभाळून सगळं करायचं म्हणून खूप चिडचिड होते. पण ठीक आहे, चला, जास्त मी चिडचिड नाही करत त्याच्यावर, कारण त्याला तरी काय, त्या लेकरूच आहे म्हणा. तर इथं ना आता आलेलो आहे आम्ही देवीच्या मंदिराच्या इथे. ही मोठी वेस आहे आणि इथून तुम्ही पाहू शकताय तिथे मंदिर समोर दिसतंय. आणि मंदिराला फेरी मारून म्हणजे जाताना इकडं समोरून जायचं आणि येताना म्हणजे जाताना मागून जायचं आणि येताना समोरून यायचं, अशा पद्धतीचं म्हणजे पूर्ण एक फेरी असंच जातात. म्हणजे प्रत्येकजण, कुणीच जाताना इकडून जात नाही असं उलटं.
आणि खूप लवकर आलो होतं ना, तर इथं असं खूप जास्त अशी गर्दी नव्हती किंवा काहीच नव्हतं. आणि आत्ताशे त्यांचे सडा वगैरे झाले होते, दुकानं उघडले होते बऱ्याच जणांनी, म्हणजे तिथं ज्यांचे दुकानं आहेत त्यांचे. आणि आता आलेलो आहेत आम्ही देवीच्या मंदिरामध्ये. तर आम्ही इथे आलो ना, तेव्हा देवीचा शृंगार वगैरे, आंघोळ वगैरे झाली होती. तर देवीचा शृंगार चालू होता, साडी वगैरे नेसून ते मळवट वगैरे जे असतं ते. तर त्यांनी ना त्यांचे ताट दिलं, तर त्यामध्ये त्यांनी ते सगळं काढून ठेवायला सांगितलं, कारण जेव्हा शृंगार होईल त्यानंतर नैवेद्य दाखवतील ना, तर तेव्हा हे ते नैवेद्य दाखवतील असं. आणि त्यानंतर आम्ही आलो बाहेर, आणि ह्याचं बघा वेगळंच काहीतरी चालू आहे. म्हणजे त्याला मी म्हटले पण नाही तिथं पायपड वगैरे, पण तरी तो पडत होता, इकडून पडला, परत इकडं जाऊन पडला, आणि आता निघाला. तर त्याला असं छान वाटतं बाहेर आलं का, कारण आम्ही जास्त घराच्या बाहेर येत नाही ना, त्याच्यामुळे त्याला कधीतरी असं बाहेर आलं ना छान वाटतं. आणि इव्हन त्याला असं मंदिरांमध्ये वगैरे जायला खूप आवडतं, आणि दर्शन वगैरे पण घेत होतो न सांगता, सगळीकडे जिथे जिथे त्याला वाटेल ना तिथं तिथं घेत असतो. त्यानंतर निघालो आम्ही घरी. तर येताना ना मी थोडेसे फुलं पण घेतले देवासाठी, कारण देवपूजा वगैरे राहिली होती. मी सकाळी दिवाबत्ती केली होती, पण देवपूजा राहिली होती, इथून जाऊन मी करणार होते, कारण मला सकाळी घाई पडली होती फक्त स्वयंपाकाची, कारण आहोंच्या वेळेत मला सगळं रेडी करून नैवेद्य दाखवायला यायचं होतं. तर मग त्यामुळे त्यांचं पण आवरलं, आणि त्यांनी ना आम्हाला दारातच सोडून लगेच ऑफिसला गेले होते, कारण त्यांना खूप उशीर झाला होता तसं थोडासा आमच्यामुळे. त्यानंतर सगळं नैवेद्य वगैरे रेडी झाला. माझी मैत्रीण आली होती पोळ्या करायला, आणि ह्या शेजारच्या ताई त्यांनी अर्ध्या केल्या, आणि प्रियाने अर्ध्या. तुम्हाला तर प्रिया माहीतच असेल, ती समोरची,
ती हे बाई हिने अर्ध्या केल्या आणि त्यांनी अर्ध्या केल्या, ही परत घरी जाऊन मग वापस आली होती. आणि इथं यांचं लेकरांचं चाललं आहे गोंधळ. आणि मी सकाळी हळदीचं लेपन वगैरे ते पण केलं होतं, पण ते काही शूटच केलं नाही कारण ना इतकी घाई गडबड होती ना माझ्या मागे, तर त्याच्यामुळे. आणि इथं मी आता सुवासिनींसाठी बस्कर वगैरे पण टाकले. त्यानंतर सुवासिनी पण बसल्या, काही यायच्या राहिल्या होत्या, आता काही बसल्यात आणि मग काही बाकीच्या आल्या ना, मग त्यानंतर त्या पण बसल्या. थोड्या 2-4 जणी होत्या ना, त्यांना थोडा लेट झाला, पण अगोदर वेळेत. बाकीच्या 5-7 जणी होत्या ना, तर त्या अगोदर वेळेत बसून दिल्या आणि मग नंतरच्या आल्या ना, त्यांना लगेच जॉईन केलं त्यांनी. 10-15 मिनटं लेट झाला होता त्यांना. आणि त्यानंतर म्हणजे ज्या अगोदर बसल्या होत्या ना त्यांचे झालेत जेवणं, आणि ज्या नंतर बसल्यात ना तर त्यांचे जेवणच चालू आहेत. तर तोपर्यंत मग ज्यांचे झाले होते ना तर त्यांची ओटी भरून घ्यावी म्हटलं. आणि आहोने हे कालच पीस आणायला सांगितले होते मी त्यांना, आणि रेडच आणले मी सगळे. ग्रीन पण होते म्हटले ते तिथे, पण मग मी म्हटलं नको जाऊ दे, रेडच आणा. ग्रीन आणि रेड दोन्हीपैकी कोणताही दिला ना तरी चालतो. तर मग मी अगोदर म्हणजे रेड आणले आणि आता अगोदर ना ज्यांचे जेवण झाले त्यांच्या सगळ्यांच्या ओटी भरून घेते. तर अशा पद्धतीने माझ्या आज 11 सुवासिनी मी जेवू घातल्या आणि सकाळी 3 वाजल्यापासून चालू होतं. तर दुपारी मला सगळं आवरेपर्यंत 3 वाजले आणि मी परत 3 वाजता जेवले. तर मग कंप्लीट 12 तास असंच माझं चालू होतं काम पूर्ण. तर खूप आज एक्झर्शन झाले, खूप दमले होते, पण काही नाही, छान वाटतं मला असं देवाचं करून आणि त्यातच खरं पुण्य आहे जेवू घालण्यातच असं मला वाटतं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.